मिलिंद सर रिसेंटली व्हाईट हॅट ज्युनियर साठी त्यांच्या ज्या काही प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन्स आहेत, व्हाईट हॅट ज्युनियर, जे हा लहान मुलांना कोडिंग शिकवण्याचा प्रोग्राम देते किंवा ज्युनियर मुलांनाही सुद्धा, तर त्यांनी स्वतःच्या काही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी डेव्हलप केलेले आहेत. ज्या फ्रेमवर्क आहेत इंटरनल इन हाऊस फ्रेमवर्क, त्यावर डिझाईन आणि फ्रंट एंड डेव्हलपमेंटचं काम मिलिंद सरांनी केलेलं आहे. पण तिथे ऑलमोस्ट डेव्हलपमेंट डन झालेली आहे, काही चालू आहे आणि तिथे जास्त चॅलेंजिंग काम नसल्यामुळे त्यांनी आता रिसेंटली स्विच केलेलं आहे. आणि रिसेंटली स्विच हे जे आहे ते त्यांनी L&T इन्फोटेक साठी केलेलं आहे. सो अजून कामाचं त्यांचा प्रोजेक्ट असाईन झालेला नाहीये. सो त्यांच्याकडे खूप सारा वेळ आहे. रिसेंटली केल्यामुळे 2 महिने तरी त्यांना प्रोजेक्ट असाईन नाही होणार, बाकीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड एव्हरीथिंग साठी. तर सर तुम्हाला ऑफलाईनही मिळतील, जे तुम्हाला रिअल टाइम हेल्प करतील, जे ऑफलाईनला इन्स्टिट्यूट मध्ये अवेलेबल असतील ते इव्हिनिंगच्या वेळेला. ठीक आहे. सो लास्ट सेशनचं काय चॅप्टर होतं त्याच्याबद्दल मी एकदा रिकॅप करून देतो तुम्हाला. स्क्रीन दिसत आहे का? एकदा कन्फर्म करा प्लीज. नाही सर. ओके. Just a moment. I need to now. हा सर. ओके. लास्ट सेशन मध्ये आपण फॉर्म एलिमेंट जो आहे, फॉर्म एलिमेंट याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. अँड त्याच्यामध्ये जे ऍट्रिब्यूट आहेत, ऍक्शन, वाय वी यूज द ऍक्शन, जेव्हा आपल्याला आपला जो फॉर्म आहे, युजरचा फॉर्म सर्व्हरवर कोणत्या लोकेशनला आपल्याला सेव्ह करायचा आहे, सर्व्हरवर वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल अवेलेबल असतात, तर नेमकं कोणत्या लोकेशनला जाऊन सर्व्हरला आपल्याला हिट करायचं आहे, त्याची URL जे आहे ती तुम्हाला या ऍक्शन मध्ये तुम्हाला पुट करावी लागते. सर्व्हरवर मेथड असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या, जसं गेट, पुट, पोस्ट इत्यादी. तर आपल्याला कोणत्या मेथडने, मोस्टली गेट आणि पोस्टचा यूज केला जातो. इथे 2 ऑप्शन असतात, गेट किंवा पोस्ट. या दोन्हीचंही आपण जे आहे लास्ट सेशन मध्ये डिस्कशन केलेलं आहे. जेव्हा गेटने डेटा पाठवतो फॉर्म मधला, सपोज आपला हा जो फॉर्म आहे, या फॉर्म मधला जर डेटा आपण गेट मेथडने जर पाठवला, तर तो डेटा URL मध्ये दिसतो. आपली जी URL आहे त्या URL मध्ये दिसतो. आणि पोस्ट मेथडने जर पाठवला तर तो डेटा विजिबल होत नाही, सहज डेटा जो आहे तो चालला जातो. मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे विज्युअल स्टुडिओ कोडची, तुम्हाला दिसतही असेल बघा. ओनली फॉर्म टॅग, त्याच्यामध्ये 2 ऍट्रिब्यूट घेतले होते आपण, एक ऍक्शन आणि दुसरा म्हणजे मेथड. आणि इन्क्रिप्शन टाईप बद्दल थोडक्यात माहिती केली होती, पण सर्व्हरवर गेल्यावर आपल्याला जास्त माहिती मिळेल. मी याला एक्झिक्यूट करून दाखवतो बघा. हा इनपुट, टेक्स्ट, इनपुट टाईप, सो ऑन. मी याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. स्क्रीन दिसत आहे मृण्मयी? सेंड. ओके. ईमेल आहे हा. स्क्रीन नाही दिसत आहे सर. स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, एक मिनिट, मला सांगा स्क्रीन दिसत तर. आता दिसत आहे स्क्रीन? हो सर. ओके, मी शेअर करतो अशा पद्धतीने. सो आता माझ्याकडे माझा जो कोड आहे त्या कोड मध्ये ती जी मेथड ठेवलेली आहे फॉर्म मध्ये, ती कोणती मेथड आहे ती एकदा चेक करा आणि मला सांगा, म्हणजे समजेल की तुम्हाला दिसत आहे की नाही दिसत आहे.
याच्यामध्ये कोणती मेथड जी ठेवलेली आहे ती कोणती आहे सध्या? पोस्ट आहे. जर मी आता गेट करतो त्याला आणि गेट केल्याच्या नंतर रिफ्रेश करून सेंड करतो डेटा, तर तुम्हाला जो डेटा दिसत आहे तो बघा असा URL मध्ये डेटा दिसतोय. जर तुम्ही गेट मेथड जर ठेवली तर तुम्हाला हा डेटा जो आहे तो इथे URL मध्ये दिसतो. अँड URL मध्ये दिसणारा डेटा हा विजिबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे पासवर्ड किंवा ATM कार्ड असा सेन्सिटिव्ह डेटा जो आहे तो पाठवू शकत नाही आणि जास्त फील्ड असतील, समजा 200-300 फील्ड असतील, खूप मोठा डेटा सेव्ह करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही गेट मेथडने पाठवू शकत नाही, त्याला पाठवत नाही. डेटा सेव्ह करण्यासाठी सर्व्हरवर पोस्ट मेथडचा वापर केला जातो. इथे बस दॅट्स इट. हे काल आपण कव्हर केलेलं होतं आणि आजच्या सेशन मध्ये बाकीचे जे काही इनपुट आहेत, इनपुट कंट्रोल्स आहेत ते मिलिंद सर कव्हर करतील. या तर आता लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्ही मोस्टली बघितलं असेल तिथे युजर नेम, पासवर्ड, ईमेल ID आणि मल्टिपल चॉईस असतात. मेल, फिमेल, जेंडर्स वगैरे विचारतात. अजून मल्टिपल चॉईस असतात. तुमच्याकडे चेकबॉक्स असतात. अशा भरपूर साऱ्या फील्ड्स असतात. तुम्ही बघितले असतील फॉर्म्स मध्ये, रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये. तर आपण आज ते बघणार आहोत की रजिस्ट्रेशन फॉर्म रिअल मध्ये कसा बनवतात HTML च्या थ्रू. ओके, आणि त्याला नंतर डिझाईन कसं करायचं ते नंतर बघूया आपण. सगळ्यांकडे व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे का? येस सर. माझी Yes, व्हिज्युअल sir. स्टुडिओ कोड स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके, इथे मी न्यू फाईल मध्ये गेलो आणि न्यू फोल्डर मध्ये ओपन केलं फोल्डर. इथे आता मला सर्च करायचं न्यू स्टुडंट. ओके, हा एक मी ऑलरेडी फोल्डर बनवून ठेवला, एम्प्टी फोल्डर असणार आहे हा. सिलेक्ट केला, इथे बघा हा एम्प्टी फोल्डर आहे, याच्यामध्ये अजून कोणतीच फाईल आणि कोणताच फोल्डर नाहीये. तर बेसिकली आपल्या फोल्डरचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, फाईल्स आणि फोल्डरचं स्ट्रक्चर. मोस्टली आपण कधी पण नवीन प्रोजेक्ट्स बनवताना ना, हॅलो, Yes, sir. हा, मोस्टली आपण नवीन प्रोजेक्ट बनवताना जो आपला मेन फोल्डर असेल ना त्याला आपल्या साईटचं नाव असणार आहे आणि त्या फोल्डर मध्ये आपल्याला तीन फोल्डर तयार करायचे आहेत. फर्स्ट असणार आहे IMG, ज्याच्यामध्ये आपण इमेजेस ठेवणार आहोत. आणि इथे खाली क्लिक करून परत एक नवीन फोल्डर बनवायचा ज्याच्यामध्ये आपण CSS च्या फाइल्स ठेवणार आहोत. आणि इथे अजून एक फोल्डर आपल्याला तयार करायचा आहे. इथे अजून एक फोल्डर तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये आपली जावास्क्रिप्टची कोडिंग असणार आहे, म्हणून इथे JS. ओके, हे झाले तीन. हा फोल्डर स्ट्रक्चर आहे बरं का. आणि जे काही बी आपण index.html चे जितकेही पेजेस बनवणार आहोत ते या मेन फोल्डर मध्ये असणार आहे. ओके, न्यू स्टुडंट्स मध्ये, या मेन फोल्डर मध्ये, या तिन्ही मधून एकातही नसणार. फक्त याच्यात इमेज आणि CSS आणि जावास्क्रिप्टच्या फाइल्स असणार आहेत. HTML ची फाईल आपण इथे खाली बनवणार आहोत. तर आता मी इथे बनवतोय फॉर्म्स. आपण शिकणार आहोत इनपुट फॉर्म. तिथे मी टाकतो form.html, ओपन. आता व्हिज्युअल स्टुडिओचा शॉर्टकट तुम्हाला सांगतोय. मोस्टली इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे शिफ्ट प्लस नॉट प्रेस करायचा आणि एंटर करायचा. काही लिहायची गरज नाहीये. शिफ्ट प्लस नॉट प्रेस केला, एंटर केलं, डायरेक्ट इथे आला. ते इथे आपण टाकूया फॉर्म्स
इथे फर्स्ट घेऊया. सगळ्यात पहिले घेतात इथे फॉर्म. फॉर्म्स मध्ये आता आपण हा फॉर्म्स कोणता बनवतोय तिथे हा कॉन्टॅक्ट फॉर्म असणार आहे. H1 मध्ये मी कॉन्टॅक्ट फॉर्म घेतोय, पेस्ट केलं. आता इथे सगळ्यात प्रथम आपण इथे घेणार आहोत लेबल. आता लेबल घेण्याचं एक कारण, एकच मिनिट मी लेबल घेतोय. लेबल आणि इथे लेबल मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, एक सिंपल एक फर्स्ट घ्यायचं आहे. ओके, काय घेणार, फर्स्ट नेम एफ नेम. हे तुम्हाला कुठे दिसेल माहिती आहे. आता याला राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतोय. हे तुम्हाला सिंपल असं H1 सारखं दिसेल, एफ नेम आलं इथे, एफ नेम. आता याच्या पुढे मला काय घ्यायचं आहे, इनपुट घ्यायचं आहे. तर इथे मी इनपुट घेतो. आता इथे बघा, इनपुट घेताना इथे इनपुट सोबत त्याचे टाइप्स पण देतोय तो. हा बघा, हा टाइप बटन टाइप आहे. ओके, हा टाइप पण बटन आहे, हा टाइप पण बटन आहे. पण यांच्यातनी चेंजेस काय, हा बेटियन विथ क्लास घेईल, हा चेकबॉक्स टाइप आहे, हा कलर टाइप आहे, हा डेट टाइप आहे. हे सगळे टाइप्स पण देत आहेत इनपुटचे बरं का. तर आपण आता इनपुट टाइप आपल्याला काय पाहिजेत, टेक्स्ट पाहिजेत. कॉलन टाकून टी टाकलं, टेक्स्ट आला ऑटोमॅटिकली. चला चेक करूया आपल्याकडे आला का. हा आला बघा, अशा प्रकारे आला. ओके, आता याच्यातनी नेम मी काय घेणार आहे, फर्स्ट नेम हा ऍट्रिब्यूट आहे बरं का. फर्स्ट नेम हा ऍट्रिब्यूट आहे. तुम्हाला इथे एफ नेम हे असं कधी टाकतो आपण, जेव्हा आपल्याला बॅकएंड मध्ये डाटा पाठवायचा असेल तेव्हा हे एफ नेम द्यावं लागेल. आता याच्यात हे आयडी वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. आता इथे अजून मला आता फर्स्ट नेम मला इथे पण दिसलं पाहिजे, कुठे, या बॉक्स मध्ये पण मला फर्स्ट नेम दिसला पाहिजे. तर आता त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, सिंपल आहे. इथे मला एक प्लेस होल्डर मारावं लागेल. ओके, प्लेस होल्डर मध्ये मला काय दाखवायचं आहे, एंटर एंटर. एंटर युअर नेम. बघा इथे आलं का, हॅलो गाईज, अशा प्रकारे. आता सेम असंच आपल्याला लास्ट नेम पण घ्यायचं आहे, म्हणून मी हेच घेतोय. लेबल मध्ये टाकतोय एल नेम, इनपुट टाइप टेक्स्ट, एल नेम. आयडी नाही पाहिजेत आपल्याला, इथे टाकतोय मी प्लेस होल्डर मध्ये पण एंटर युअर लास्ट नेम.
आता बघा इथे पण आलं, इथे असं आलं, पण मला हे असं पाहिजेत का एका लाईनीमध्ये? नाही, मला असं एका लाईनीमध्ये नाही पाहिजेत. मग Break. मी हा इथे यूज करणार BR. ओके, हे आलं खाली. अजून एक वेळेस मी BR टाकतो, 2 वेळा आलं, एका लाईनीत आलं आणि एका खाली एक आलं. याच्यानंतर आपल्याला काय पाहिजेत असतं? ईमेल आय डी. ईमेल आय चा टाईप काय असतो? Email. ईमेल. गुड. तर इथे मला पहिला लिहावं लागेल ईमेल, ही लेबल, आणि इथे ईमेल. ओके, अभी देखो यहाँ पे बहुत सारे लेबल्स और इनपुट्स हमने लिए हैं, बट यहाँ पे मैंने सिर्फ एक रेयरली लिया है, प्लेस होल्डर. ये प्लेस होल्डर क्या करता है कि हमारा जो इनपुट टैग है वो बताता है कि ये किस टाइप का है. अगर ये यहाँ पे हमने अगर ये नेम लिया ही नहीं, एक मिनट बताता हूँ. ओके, हमें डायरेक्टली अब ये लेना ही नहीं है, लेबल लेना ही नहीं है. ओके, हमें ये लेबल लेना नहीं है, हमें सिर्फ ये इनपुट लेना है. ओके, ये इनपुट लेना है. और अब देखो ये कैसे कैसे दिखेगा आउटपुट में. आप सबको आउटपुट दिख रहा है मेरा गाइस? Yes, sir. ओके, अब देखो ये आउटपुट में कैसे दिख रहा है? एंटर योर नेम, एंटर योर लास्ट नेम, एंटर योर लास्ट नेम. बट मुझे यहाँ पे क्या डालना था? ईमेल. तो यहाँ पे मैं लेता हूँ ईमेल, और यहाँ पे ईमेल. अभी बिना कुछ हमने टाइप लिखे यहाँ पे, सॉरी, बिना हमें हमें हमने कुछ बिना लिखे यहाँ पे हमें समझ में आ रहा है कि ये किस चीज का इनपुट है, ये किस चीज का इनपुट है, ये किस चीज का इनपुट बॉक्स है. समझ में आ रहा है? हेलो गाइस. Yes. हाँ Yes, आ sir. रहा है सर. हाँ, इस तरीके से भी होता है. ओके, ये नया एट्रीब्यूट है. और इसमें अभी मैं पासवर्ड लेता हूँ. ओके, अब यहाँ पे यहाँ पे इनपुट टाइप पासवर्ड लिया. अब यहाँ पे देखो कुछ हो हो रहा है. ये सिर्फ क्या कर रहा है कि ये नंबर्स में ही ले रहा है. हमारा पासवर्ड ब्लैंक हो गया. हमने वहां पे क्या लिखा, कुछ पता चल रहा है गाइस? नहीं पता चल रहा है. ओके, तो अभी देखो वहां पे एक होगा तो भी मिनिमम लेंथ, हम कैरेक्टर्स की मिनिमम लेंथ यहाँ पे ले सकते हैं. हम यहाँ पे कैरेक्टर्स की मिनिमम लेंथ, मैक्स लेंथ ले सकते हैं. यहाँ पे मिन लेंथ कितने चाहिए हमें? वो 5 से, सॉरी, मिनिमम 4 चाहिए. और मैक्स हमें कितने चाहिए? 8. 8. ओके, तो यहाँ पे मैक्स लेंथ कितनी होनी चाहिए? 8. यहाँ पे सिलेक्ट करो. अब देखो मैक्स लेंथ 8 से 12 भी हम डाल सकते हैं, जा रहा है, बट ये वैलिड हुआ
नहीं हुआ। नहीं। इसकी लेकिन वैलिडेशन, लेंथ तो हम लोग ने ईमेल में दिया है ना। ओ सॉरी, या ओ या लेंथ ईमेल में, तो भी यहाँ पे देखो नंबर भी टाइप हो रहा है, हाँ ईमेल यहाँ पे पूरा का पूरा फिल हो गया। देखो उससे ज्यादा नहीं जा रहा है, मैं अभी यहाँ पे कुछ भी टाइप कर रहा हूँ ना तो उसके आगे टाइप नहीं हो रहा है, ये देखो ये पूरा का पूरा मेरा ईमेल आईडी टाइप होना चाहिए था, नहीं हो रहा है। अभी यहाँ पे मैं मैक्स मीन लेंथ 4 रखता हूँ और मैक्स लेंथ या 26 लेता हूँ। ओके, अभी मैं यहाँ पे एंटर करके ईमेल आईडी डाल देता हूँ, पूरा का पूरा आ गया मेरा। यस हेलो, सर। या इस तरीके से हम इसको हैंडल कर सकते हैं। अब पासवर्ड का भी ऐसे ही होगा, पासवर्ड का भी ऐसे होगा, और पासवर्ड में हम एक अलग तरीके से भी ले सकते हैं। अगर हमें कुछ और चाहिए, मतलब पासवर्ड में हम सिर्फ लिमिटेड ही ले सकते हैं, कुछ @ 123 लाइक दैट, तो वो कैसे लेना है, तो उसके लिए हमें पैटर्न पैटर्न नाम का एट्रीब्यूट्स होता है। ओके, तो इस एट्रीब्यूट को हमें लेना है। स्मॉल ए टू जेड और कैपिटल ए टू जेड, उसके बाद कॉमा, और हमें क्या चाहिए 1 2 3 चाहिए, नंबर वन एंड स्पेशल कैरेक्टर। 1 माइनस सॉरी 0 माइनस 1, बस इतना नंबर। अभी मुझे @ भी चाहिए, तो यहाँ पे प्लस करके $, बस इतना होगा। ये सिर्फ वही लेगा जो हमने टाइप किया है, और इसका इनवैलिड डॉलर इन, साइन। हेलो। हाँ डॉलर साइन स्पेशल कैरेक्टर रिप्रेझेंट करतं. हाँ, ते $, स्पेशल कॅरेक्टर आहे, तो फक्त सांगतो की माझे जे @ वो सिर्फ इतना बताएगा कि जो मेरा @ है वही वहां पे अप्लाई होगा, उसके अलावा कुछ नहीं। ओके, हे हॅश एम्परसँड हे नाही होणार नाही होणार, पासवर्ड करते. नाही होणार, हॅश वगैरह यूज नहीं होगा वहां पे। ओके, पण आता आपण व्हॅलिडेशन्स लावले नाहीयेत, सीएसएस वगैरे कलर वगैरे चेंज होण्यासाठी सीएसएस प्रॉपर्टीज दिल्या नाहीत, म्हणून इथे ते दाखवणार नाहीये व्हॅलिड आहे इनव्हॅलिड आहे। ओके, असं लिहून येणार नाहीये, किंवा असं बॅकग्राऊंड वगैरे चेंज होणार नाहीये, तो टाईप तर होईल। ओके, त्याच्यासाठी आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपलं पासवर्ड पण झालं, समजलं ना आपण काय केलंय। सर समजलं, बट डॉलर साइन फक्त @ करताच आहे, कसं रिप्रेझेंट करतो ते मला कळलं नाही. ओके, ह्या $साइन नाही लिहिले तरी चालेल, याच्या आतमध्ये आपल्याला अजून एक हे द्यायचं आणि @ टाकून द्या, किंवा आपल्याला जे जे सिम्बल्स घ्यायचे आहेत ना ते कॉमा द्यायचे आणि ते सिम्बल्स इथे ऍड करत जायचं। ओके ओके कॉमा दिलं, ऍड केलं, अशा प्रकारे। ओके, थँक्यू. जसं आपण हे कॅपिटल A to Z घेतलं, सॉरी स्मॉल A to Z, कॅपिटल A to Z, अशा प्रकारे। ओके. आणि हे 0 to 1 नंबर्स पण आपण पासवर्ड मध्ये कधी कधी यूज करतो, @ हे हॅश तर मोस्टली यूज नाही करत, @ वगैरे यूज करतात। आणि यांची लिमिट किती ठेवायची, आता मोस्ट इम्पॉर्टंट, याची मॅक्स मिनिमम लेंथ
पासवर्ड मध्ये मिनिमम लेंथ असते. ओके, तर मिनिमम लेंथ आपल्याला किती ठेवायची याच्यामध्ये? मिनिमम लेंथ आपण ठेवूया 8 कॅरेक्टर. मिनिमम 8 कॅरेक्टर तरी असले पाहिजेत. आणि मॅक्सिमम तुम्ही 20 कितीही ठेवू शकता, ते तुमच्यावर आहे. ते मी इथे 15 लिहितो. ओके, हे झालं. पण इथे ही प्रॉपर्टी कशाची आहे कसं माहिती पडणार? सिंपल, मला इथे काय लिहावं लागेल? प्लेस होल्डर. ओके, तर इथे मी प्लेस होल्डर टाकतोय आणि इथे टाकतोय एंटर युअर पासवर्ड. आलं? हॅलो गाईज, आलं? अशा प्रकारे. आता हे तर झालं. याच्यानंतर आता तुम्ही मेल आहात फिमेल आहात हे कसं माहिती पडणार त्याला? आता तुम्ही मेल आहात फिमेल आहात हे कसं माहिती पडणार? सिंपल आहे. इथे आपल्याला काय घ्यावं लागेल? बॉक्स. रेडिओ बटन. रेडिओ बटन. रेडिओ बटन इतका नाहीये. सर इनपुट मध्ये टाईप रेडिओ घ्यावं लागेल ना? इनपुट टाइप रेडिओ. आता इथे बघा नेम. इथे नेम मला काय द्यायचं आहे? हे आलं? क्लिक झालं. पण आता एकच मिनिट या इथे मी पासवर्डच्या खाली BR लावतोय. पासवर्ड BR. ओके, पण हा माहित कसा पडणार हा कोणता आहे? लेबल करना होगा। हाँ गुड, हमें लेबल करना होगा. तो यहाँ पे हम लेबल लेते हैं, लेबल, और लेबल में यहाँ पे लिखते हैं ये किस चीज का है? फीमेल का. तो यहाँ पे ओके फीमेल Fमेल. अब मुझे यही चाहिए मेल में भी. मेल, यहाँ पे मेल भी आया, बट इन दोनों में से एक ही क्लिक होना चाहिए. तो देखो दोनों में से एक ही क्लिक हो रहा है. क्यों? क्योंकि दोनों का ही नाम सेम है. अभी अगर मैं यहाँ पे नेम चेंज कर दूं इसका, ओके, तो अभी देखो दोनों एक साथ में चेंज हो जाएगी, चेक हो जाएंगे. ओके, हेलो गाइस, कुछ समझ में आया? नहीं सर। हाँ, तो इसी को समझाने के लिए अभी मैं एक और बनाता हूँ जिसमें होगा अदर. अदर. ओके, तो अभी देखना
इसमें मैं इस लेबल को हटा देता हूँ, इस सॉरी, ओके। अभी हमें लग रहा है जेंडर जैसा, इसमें बियर टैग मार देता हूँ, बियर टैग ले लेता हूँ, ओके। नाउ जेंडर, यहाँ पे मेल, सॉरी फीमेल, मेल, अदर। अब देखो ये तीनों ही क्लिक हो जा रहे हैं, ओके, तीनों ही क्लिक हो रहे हैं, बट मुझे तीनों में से सिर्फ एक क्लिक होना चाहिए, तो मुझे सब में क्या करना पड़ेगा, फी मेल डालना पड़ेगा। जब तीनों के ही नेम सेम होंगे, जब तीनों का ही नेम सेम होगा तो ही तीनों में से एक सिलेक्ट हो जाएगा। चलो ना अभी या एफ, या देखो फीमेल मेल में, अदर में, ओके। अभी रही बात, एक मोस्ट इंपॉर्टेंट बात, जब हम तीनों का भी वैल्यू सेम रखेंगे तो इसको बैकएंड में कैसे भेजेंगे फिर? हेलो, इसको बैकएंड में कैसे भेजेंगे? सिंपल है, इन तीनों में भी मैं वैल्यू लूंगा, जो इसका जो वैल्यू है वो क्या होगा, ओके। जो इसका वैल्यू है वो इसका फीमेल वैल्यू होगा, एफ फीमेल, और इसका जो वैल्यू है, वैल्यू मीन्स जो इसके अंदर से डाटा जाने वाला है, ओके। समझ में आ रहा है? हाँ सर। जो इसका इसके अंदर से डाटा जाने वाला है वो कौन सा होना चाहिए, वो होना चाहिए मेल, और इसके अंदर अदर, तो इसके अंदर वैल्यू कौन सी होनी चाहिए, अदर की, आधा। अभी जब भी मैं इस पे या इस पे या इसी पे, तीनों में से किसी पे भी क्लिक करूंगा तो वो वैल्यूज उनकी चली जाएगी इस वैल्यू के थ्रू, ओके। किसी को कोई डाउट? ये नेम्स क्या करते हैं कि भाई ये हमारा जेंडर डिक्लेयर करते हैं, और इनके वजह से हम जब मल्टीपल चॉइस लेते हैं ना, तो तीनों में से एक ही को हमें जब सिलेक्ट करना होता है तो ये यूज होता है। सबको एक ही नेम होता है, नेम एक ही होता है, बट उनकी वैल्यूज अलग अलग होती हैं, उस वजह से वो किसी एक को सिलेक्ट नहीं कर पा रहा। जब हम नेम अलग अलग देंगे तो ये तीनों ही सिलेक्ट हो जाते हैं, ओके गाइस। डाउट है कोई? तो सर जो हम नेम दे रहे हैं वहाँ पे जेंडर भी लिख सकते हैं ना डायरेक्ट? हाँ, जेंडर भी लिख सकते हैं, कोई इशू नहीं है। यहाँ पे हम डायरेक्टली ऐसे जेंडर लिख सकते हैं, जहाँ पे मैंने फीमेल लिखा है वहां पे हम डायरेक्टली जेंडर ले सकते हैं, लाइक दैट, ओके। जेंडर, और यहाँ पे मुझे फीमेल लेना है, लाइक दैट। अभी देखो कोई भी चेंजेस नहीं हुआ, एज इट इज है, ओके। समझ में आया? हाँ सर। अभी नेक्स्ट हम क्या करते हैं, हमारे पास एक और प्रॉपर्टी होती है, इसके साथ में हम क्या करते हैं कि हमें अगर कोई फाइल्स या फोल्डर भेजना हो, ओके, कोई फाइल्स या फोल्डर भेजना हो तो हम क्या करेंगे, सिंपल है, इनपुट
URL टाइप यहाँ पे होगा फाइल वाला, ये देखो आ गया फाइल। यहाँ से हम कोई भी फाइल चूज कर सकते हैं इसमें से। ओके, यहाँ पे मैं br ले लेते हैं, br। और सर इसी में फाइल साइज कैसे डिक्लेयर करें? या इसी में फाइल साइज अगर हमें डिक्लेयर करना हो तो साइज कितना चाहिए हमें? केपी में होता है, एमबी पे होता है। या तो हम लेते हैं 40 KB, सॉरी KB, बस। हो गया ये सिलेक्ट। और भी होता है इसमें बहुत कुछ, इसका फाइल फॉर्मेट क्या होगा और सब। समझ में आ रहा है? कोई कंफ्यूजन है गाइस? हेलो? नो सर, आ रहा है समझ में। ओके गुड। अभी इसके बाद बचा है हमारा इनपुट चेक। चेक बॉक्स। ओके, अभी इस चेक बॉक्स का नाम क्या होगा? इससे पहले हम एक लेबल ले लेते हैं। लेबल में हम लिखते हैं, अब चेक बॉक्स में हम मल्टीपल वैल्यूज लेने वाले हैं। इसमें रहेगा योर फेवरेट गेम। ये देखो इस तरीके से आता है, योर फेवरेट गेम या क्रिकेट्स वगैरह ऐसे ले सकते हैं हम। ये देखो यहाँ पे हमने 4 लिए हैं। अभी मल्टीपल चॉइस में हम यहाँ पे 1 लेते हैं, यहाँ पे 2 लेते हैं और यहाँ पे 3 और यहाँ पे 4। अब देखो यहाँ पे मल्टीपल चॉइस है, 1 2 3 और ये 4। हम चारों ही सिलेक्ट कर सकते हैं। मल्टीपल चॉइस, व्हाट्स योर चॉइस, इस हिसाब से। इसके बाद में बचा हेलो सर। हाँ बोला। उसमें से कोई एक सिलेक्ट करना है तो क्या करेंगे? ये मल्टीपल चॉइस है, ओके। हाँ हाँ। तो इसमें से एक ही सिलेक्ट हो गया ना,
ओके, नहीं जिससे लगा दूसरा सिलेक्ट करेंगे तो सिलेक्ट नहीं होना चाहिए, बस एक ही होना चाहिए चारों में से। चारों में से एक ही सिलेक्ट आपको करना है, तो सिंपली इन चारों में से एक ही आपको सिलेक्ट करना है, तो सिंपली यहाँ पे भी सेम नेम दे देना जैसे हमने यहाँ पे दिया है। ओके ओके, समझा समझा। सर रेडियो बटन भी तो यूज कर सकते हैं ना उसकी जगह? हाँ, तो रेडियो बटन यूज कर सकते हैं। यहाँ पे देखो ये रेडियो बटन यहाँ पे गोल दिख रहा है, बट ये कौन सा है, ये स्क्वायर है, स्क्वायर है और राइट साइन आ रहा है। ओके, इसको अनचेक भी कर सकते हो ऐसे। ये हम मोस्टली कहाँ यूज करते हैं, जहाँ पे हमें एक से ज्यादा वैल्यूज दिखानी है कि भाई हमारे पास मिनिमम में 4-5 मल्टीपल चॉइस, लाइक अपने एग्जाम क्वेश्चंस में आते हैं देखो 1 2 3 ABCD लाइक दैट, बट हम उसमें से सिर्फ एक चूज कर सकते हैं। यहाँ पे ये चारों भी चूज कर सकते हैं चेक बॉक्स में। ओके, और यहाँ पे मैं 1 1 1 ले लूँ तो ये देखो चारों भी वैल्यूज जा रही है। इस तरीके से ये मल्टीपल चॉइस है, इसके जगह पे हम ये यूज कर सकते हैं। ओके गाइस, अभी इसके बाद बचा क्या है अपना, एक ही बटन। ओके, तो अब हम बटन, अभी बटन देखो डायरेक्टली हम BTN भी ले सकते हैं, बटन में भी अपने टाइप्स है, बटन भी ले सकते हैं डायरेक्टली। और जो हमारा इनपुट है, ओके, इनपुट को भी हम बटन बना सकते हैं, इनपुट को भी हम बटन बना सकते हैं। कैसे, वहां पे सिर्फ हमें एक क्या करना है, ये जो टाइप है इस टाइप को हमें सबमिट बनाना है। सबमिट, ये बन गया बटन। और यहाँ पे देखो ये भी एक बटन ऑलरेडी हमारा आ गया। यहाँ पे हम लॉगिन वगैरह लिख सकते हैं इस बटन में, तो यहाँ पे लॉगिन, इस तरीके से हमारा ये लॉगिन बटन बन जाएगा। ये लॉगिन और सबमिट दोनों का मीनिंग एक ही है, बट मैं आपको समझाना चाहता हूँ कि हम टाइप, इनपुट टाइप में भी हम ले सकते हैं और BTN में भी ले सकते हैं। BTN मीन्स बटन में भी हम ले सकते हैं। ओके गाइस, इस तरीके से। अभी देखो ये फॉर्म्स अच्छी तरीके से दिख रहा है नहीं, तो इसको बॉर्डर वगैरह हम दे सकते हैं। सिंपली यहाँ पे बॉर्डर, यहाँ पे जाओ और बॉर्डर लिखो, बॉर्डर रेड आया क्यों नहीं, सर स्टाइल टैग के अंदर किसी का तो भी हेडफोन जाओ। अभी हम इसको डिजाइन नहीं करते, बस इतना रहने देते हैं। यहाँ पे या BR देके एंटर कर देते हैं। ओके, इस तरीके से हम ले सकते हैं। यह हमारा पूरा का पूरा लॉगिन पेज तैयार हो गया। ओके, किसी को कोई डाउट है?
सर मेरा फर्स्ट डे है आज। हाँ मुझे एक क्वेश्चन पूछना था। आप कोडिंग VS कोड पे जाएंगे प्लीज? या हाँ पूछिए। ऊपर हेड में। ओ या आपका फर्स्ट डे है ना, आपके हम्म। पास विजुअल स्टूडियो वगैरह है? हाँ हाँ सब कुछ है। मुझे ये मुझे एक्चुअली थोड़ा बहुत नॉलेज भी है HTML CSS का। हम्म तो ये मेटा डाटा के बारे में पूछना था। हम्म मेटा डाटा चार्ट क्या होता है, यूट्यूब 8 क्या होता है, व्यू पोर्ट क्या होता है, इसके बारे में आप थोड़ा एक्सप्लेन कर सकते हैं? ये मेटा डेटा ये बाय डिफॉल्ट आया है, या हमने एक्सपोर्ट नहीं किया है, ये बाय डिफॉल्ट विजुअल स्टूडियो ने भेजा है। ओके हेलो, आपका हेलो, हेलो, हाँ जी बोलिए। हाँ आपका माइक में कुछ खराबी है क्या? डोंट नो सर, मुझे कुछ बाकी लोगों को भी प्रॉब्लम हो रही है। थोड़ा मुझे सा आवाज आ देखिए। रहा है? हेलो। हाँ बोलिए। यस सर वो यूज होता है, व्यू पोर्ट जो है शायद रिस्पॉन्सिव जब बनाते हैं, ये जो है ना इनिशियल स्केल विड्थ डिवाइस विड्थ, हाँ ये हम करते हैं। बट उसका जो UTF है कैरसेट, इसका क्या मीनिंग होता है ये थोड़ा अगर पता चल जाता। या ये यूटीएफ, ये ओके। यूटीएफ मीन्स इसका जो लैंग्वेज है, ओके जो ब्राउजर पे रन होने के बाद जो इसका जो लैंग्वेज है ना वो सेट करता है, और इसका वर्जन्स वगैरह जो हम HTML कोड कर रहे हैं, ओके ओके। उसका उसकी ये टाइप्स बताता है, ये HTML लेटेस्ट वर्जन या लेटेस्ट वर्जन है या ओल्ड वर्जन है। ओके 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 ठीक। और ये यहाँ पे देखो कंटेंट विथ हाइट और इनिशियलाइजेशन स्केल लिखा है ना, इनिशियलाइज स्केल, ये ब्राउजर को बताता है कि हमारा जो ये कंटेंट्स है ये फुल्ली रिस्पॉन्सिव है, ओके ठीक उस है, वजह से। थैंक यू थैंक और यू। कुछ डाउट? विनोद आपका कुछ डाउट है? नो सर, थैंक यू। कोई कंफ्यूजन? नहीं सर। मिस पूजा गुप्ता? नो सर. ओके गुड। श्रीकांत तुम्हाला काय डाऊट आहे? नाही सर. ओके गुड, कळलं ना सर्व चांगल्या प्रकारे? हो सर. ओके आता प्रॅक्टिस करा आणि उद्या मला याचा आउटपुट दाखवा पहिले. ओके हो सर. ओके सर चला आजची मीटिंग इथे एंड करतोय मी. ठीक.